श्री स्वामी समर्थ. तर पहा, सकाळचे 7 वाजलेत आणि सकाळी 7 वाजताच किती ऊन पडले ते. कारण की आता उन्हाळा आहे, दिवस मोठा आहे, तर ऊन सकाळी लवकरच पडते. तर म्हटलं चला सकाळी सकाळी चहा वगैरे करू. चहा ठेवला आणि म्हटलं आपली रोजची देवपूजा वगैरे करून घ्यावी. तर पहा, अजून देवाची बत्ती वगैरे लावलेली नाही. म्हटलं देवाची बत्ती वगैरे लावावी आणि गॅलरीतनं देवांना 1-2 फुलं आणून ठेवावी. तर पहा, मस्त देवांचा दिवा वगैरे लावते आणि गॅलरीमधनं 1-2 गोकर्णीची फुलं आली असेल तर ती आणून ठेवते. तर पहा, हॉलच्या गॅलरीतसुद्धा छान ऊन पडलेलं आहे. सकाळी 7 वाजताच आज एवढं ऊन दिसतंय की विचारूच नका. तर पहा, आजही गोकर्णीच्या झाडाला 1-2 मला फुलं सापडली आणि म्हटलं ते आता आपल्या स्वामींना आणि देवांना ठेवावी. तर पहा, फुलं वगैरे तोडली आणि म्हटलं जरा आपला वॉटर फाउंटेन आहे त्याला चालू करावं. कारण की ते रोज 5-10 मिनटं तरी चालू करावं लागतं, नाहीतर त्याची मोटर खराब होते. तर पहा, माशांनाही थोडंफार खायला टाकलं आणि चहा पाणी वगैरे केलं. तर पहा, चहा पाणी घेतला तर माझा पिल्लू शाळेतनं आला. पण तोपर्यंत सुटली शाळा. पेपर संपवता. हा का? काय काय आलं? समानार्थी शब्द, विरोधार्थी शब्द, हा का? म्हणालती, उत्तर आलता. सर्व सोपं होतं का? हा. आणि उद्या कोणता आहे मग? या परिसर. आणि मग चला अभ्यासाला. नाही. मग कधी करायचा? रात्री. रात्री किती वाजता? 2. 2 वाजता? हा. भूतासोबत अभ्यास करायचा का रात्री 2 वाजता? मी तर झोपन बाबा. नाही, मी एकटं करेन. एकटा करशील? हा. रात्री 2 वाजता? हा. बरं ठीक आहे. मग आता काय करायचं दिवसभर? टाइमपास. हा. ओके. तर पहा, पिल्लू शाळेतून आलाय. त्याचा आज पेपर होता, तर मराठीचा पेपर होता. तर आल्यावरती मला त्याने सांगितलं की आज पेपर खूप सोपा गेला आहे. आता तो तर सांगते पेपर सोपा गेला आहे, पण रिझल्ट लागल्यावरती कळेलच की पेपर कसा लिहिला आहे तो. तर पहा, उद्या त्याचा अजून एक पेपर आहे. तर त्याला म्हटलं अभ्यास कर, जेवण वगैरे करून थोडा वेळ TV पाहून. तर त्याला रात्री 2 वाजता अभ्यास करायचा आहे. तर त्याला जेवायला वगैरे देते आणि थोड्या वेळ त्याचा अभ्यास वगैरे घेते. तर पहा, मुलांचे पेपर असले की बाकीचं कामं थोडी बाजूला ठेवावी लागतात आणि अभ्यास घ्यावा लागतो. तर काल त्याचा पूर्ण दिवसभर अभ्यास घेतला होता. तर म्हणते आज पेपर सोपा गेला आहे, पण पाहूया आता रिझल्ट लागल्यावरती काय निकाल लागतोय तो. पिल्लूला जेवायला वगैरे दिलं आणि म्हटलं आता बाकीचे कामे करून घ्यावी. कारण की आज त्याचा पेपर असल्यामुळं तो माझी कामं व्हायच्या आतच घरी आला. आज माझे कामही पूर्ण झाले नाही तोपर्यंत तो शाळेतनं घरी आला. तर पहा, म्हटलं आता किचन ओटा वगैरे साफ करावी आणि भांडे वगैरे घासून घ्यावे, म्हणजे दुपारी थोडा वेळ आराम करता येतो. इथे घाल ना बाकड्यावरती. धर.
तुझ्या टायमिंग सुद्धा लक्षात नाही तुला कराटे म्हणून. हा? किती वेळ खाली खेळत होते? तिकडे बाकड्यावर ठेव, कपडे खाली नको ठेव मळते. हा? 6:30 झाले. आत्ताच पिलूला सोडून आले क्लासला. तर पहा, त्याला खेळण्याच्या नादामध्येही लक्षात राहत नाही की कराटेचा टाईम झाला आहे की काय. तर त्याला सोडून आले आणि थोडा वेळ म्हटलं टेरेसला थोड्या 2-3 फेऱ्या माराव्यात. पण आज काही जरा तब्येत वगैरे बरी नाही आहे. सकाळपासनं खूप बॅक पेन होतं आहे. म्हटलं 1-2 चक्र माराव्यात आणि तोपर्यंत डॉक्टर वगैरे येतो आहे. कारण की आमच्या इथे 7 वाजता संध्याकाळी डॉक्टर येतो आहे. तर म्हटलं जरा वेळ टेरेसला जावं, 1-2 चक्र माराव्यात आणि नंतर मग एखादं इंजेक्शन वगैरे घेऊन यावं. दुपारी एक गोळी खाल्ली होती पेन किलर, पण तिने काय अजून फरक नाही पडला. खूप बॅक पेन होते, तसंच बळत चालते आहे. म्हटलं खाली बसलं तरी पण दुखते. म्हटलं जरा वेळ आपलं 1-2 फेऱ्या वगैरे माराव्यात. तोपर्यंत 7 वाजता आहेत, म्हणजे मग हॉस्पिटलला जाऊन एखादं इंजेक्शन मारून येता येईल. तर पहा, हवा एवढी छान सुटली टेरेसवरती, पण फेऱ्या मारायला सुद्धा शक्ती नाही आहे. पण जरा वेळ म्हटलं तेवढंच टेरेसला थोडा वेळ गेलं की बरं वाटन. तर पहा, अंधार पण पडायला लागला आहे. छान वातावरण झाले पहा. संध्याकाळी वरती टेरेसवरती आलं की जरा बरं वाटतंय. पहा आमच्या इथलचा व्ह्यू कसा दिसतोय तो. आता काही संध्याकाळचा स्वयंपाकाचा वगैरे ब्लॉग काही शूट करत नाही आहे, कारण की तब्येत बरी नाही त्याच्यामुळं. तर पहा, हा होता माझा आजचा डेली ब्लॉग. जर तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर चॅनेलला शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. आत्ताच हॉस्पिटलमध्ये जाऊन आले पहा. एक इंजेक्शन घेतलं आणि डॉक्टरांनी गोळ्या पण दिलेल्या आहेत. तर पहा, आता संध्याकाळचा स्वयंपाकाचा वगैरे व्हिडिओ काही शूट करणार नाही. म्हटलं आता गोळ्या वगैरे घ्यावं आणि थोड्या वेळ आराम करावा. तर हा होता माझा आजचा डेली ब्लॉग. जर तुम्हाला माझा डेली ब्लॉग आवडला तर नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका.